महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा-टी-ई-टी प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ अर्थात DYFIच्या वतीनं गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून जिल्हाधिकारी S. कार्तिकेयन यांना निवेदन देण्यात आलं। जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांची प्रतिकात्मक प्रतिमा फाडून निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी युवा महासंघाचे केंद्रीय समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली। एकीकडे विद्यार्थ्यांचं स्वप्न तर चक्काचूर झालेलंच आहे, यानंतर आता शिक्षकांचं देखील स्वप्न चक्काचूर करण्याचं काम हे सरकार करत आहे। मला या सरकारला विचारायचं आहे, तुमच्याकडे आमदार फुटतात, खासदार फुटतात, पक्ष फुटतो, एवढ्यावर न थांबता आता तुम्ही विद्यार्थ्यांचे पेपर आणि शिक्षकांचे पण पेपर फोडू लागलात। मग तुम्हाला या देशामध्ये नेमकं काय करायचं आहे? या लोकशाहीच्या राज्यामध्ये तुम्ही अक्षरशः हुकुमशाही चालवलेली आहे। म्हणूनच या सरकारचा मी या ठिकाणी जळजळीत निषेध करत आहोत। या शिक्षण मंत्र्यांमुळे ज्या ज्या शिक्षकांना या ठिकाणी या परीक्षेला मुकावं लागलं, त्या सगळ्या शिक्षकांच्या वतीनं आणि आज DYFIच्या वतीनं त्या दादा भुसेंचा फोटो आम्ही या ठिकाणी फाडून या ठिकाणी त्यांचा जळजळीत निषेध करत आहोत। दादा भुसे मुर्दाबाद, 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 दादा भुसे मुर्दाबाद, 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 दादा भुसे मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। निवेदनाद्वारे पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय आणि वेळबद्ध चौकशी, दोषींवर कठोर कारवाई, विद्यार्थ्यांच्या नुकसानीची भरपाई आणि भविष्यात सुरक्षित तसंच पारदर्शक परीक्षा व्यवस्था लागू करण्याची मागणी करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवा महासंघाचे राज्य सचिव दत्ता चव्हाण यांनी दिला। त्यातल्या नीट पेपर फुटीनंतर ज्या पेपरनी डॉक्टरांचं स्वप्न होण्याचं भंग केलं, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा TET हा सुद्धा पेपर असल्या दुसऱ्या दिवशी असताना 27 तारखेला पेपर फुटतो आणि महाराष्ट्रातल्या शिक्षकांचं स्वप्न उद्ध्वस्त करण्याचं काम इथली व्यवस्था करते। त्याच्यामुळे DYFI महाराष्ट्राने आज आणि काल 1 आणि 2 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर डॉक्टर दादा भुसे यांनी तात्काळ राजीनामा जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा मागणीसाठी सर्वत्र निवेदन देत आहेत। आज या ठिकाणी आम्ही कलेक्टर माध्यमातून मागणी केली की दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी घेऊन या TET पेपरची राजीनामा द्यावा आणि इथली शिक्षण व्यवस्था बळकट करावी अशी मागणी या ठिकाणी केली। यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष बाळकृष्ण मल्ल्याळ, विजय हरसुरे, अमित मंचले, अभिजित निकंबे, राधा गोपाळ बंडी, विलास कमलापुरे यांच्यासह युवा महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते।